गेल्या काही दिवसांपासून कोथरूड पोलीस स्टेशन सातत्याने चर्चेत आहे। परिसरात वारंवार घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे। परंतु इतक्या गंभीर घटनांनंतरही कोथरूड पोलीस स्टेशनकडून ठोस कारवाई दिसून येत नाही। हे नागरिकांमध्ये संतापाचं कारण ठरत आहे। सुरुवातीला गजा मारणे याच्या गुंडांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली। त्यानंतर कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीने थेट सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करत गोळीबाराची घटना घडली। आता याच मालिकेत आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एका तरुणाने हातात बंदूक घेऊन सोसायटीत प्रवेश केला। इतकंच नाही तर हा तरुण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हातातील बंदूक सदृश्य वस्तू दाखवताना दिसतोय। त्यामुळे या गुंडांना खरंच भीती राहिली की नाही असा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जातोय। तर दुसरीकडे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी मात्र या तरुणाच्या हातात बंदूक नव्हती असं सांगूनही टाकलं। अर्थात अजूनही या तरुणाला पोलिसांनी ताब्यातही घेतलं नाही, तरी सुद्धा पोलीस त्याच्या हातातली वस्तू ही बंदूक नव्हती या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचले। काल संध्याकाळीची ती घटना आहे, त्याच्यामध्ये ते हत्यार नसून ते दोन जे संशयित आरोपी आहेत ते भुसारी कॉलनी सुवर्ण अपार्टमेंट या ठिकाणी सीसीटीव्ही आपल्याला सापडलेला आहे। ते दोन आरोपी जे आहेत ते सस्पेक्टेड घरफोडी करण्यासाठी आले होते, परंतु त्या ठिकाणी कुठलाही घरफोडीचा असा प्रकार नाही। त्यांच्या हातातले जे दाखवत आहेत ते लायटर आहे आणि दुसरा जे आहे ते कटवणं आहे। तर ते बहुतेक घरफोडी करण्यासाठी आले होते। पोलिसांनी त्या ठिकाणी तात्काळ दखल देऊन ते पूर्ण सीसीटीव्ही फुटेजवरून पुढची तपास सुरू केलेला आहे आणि यातले आरोपी जे आहेत सस्पेक्टेड ते लवकरात लवकर पकडण्यात येतील। बहुतेक 1 तोळ्याचे एक सोन्याचे दागिने एका घरामधून गेलेले आहेत। ते जी फॅमिली आहे ते नगरला गेलेली होती, ते आज आपल्याकडे येत आहेत आणि ते सर्व चेक करून ते आपल्याकडे तक्रार देत आहेत, ती घरफोडीची तक्रार। कदाचित ह्या चोरांचा आणि त्यांचा काही संबंध असू शकतो, त्या दृष्टीने सुद्धा पोलीस तपास करत आहेत। परंतु हे कुठलंही वेपन फायर आर्म नसून हे लायटर आहे, ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर दाखवत आहेत आणि मागचे जे हातामध्ये जे आहे ते घरफोडीचं एक साहित्य आहे। तर ते हे संशयित आहेत, दोन घरफोडीसाठी करण्यासाठी आलेले होते। त्यांच्या तपासावरती त्यांच्या मागावरती पोलीस आहेत आणि ते लवकरात लवकर पकडण्यात येतील। कृपया कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका। पूर्ण त्याचा पोलीस करत आहेत, त्याच्या संशयावरून काही लोक आपण आयडेंटिफाय केलेले आहेत आणि लवकरच हे जे संशयित लोक आहेत ते पण पोलिसांच्या ताब्यात येतील। कृपया असं कुठलंही फायर आर्म्स किंवा असं प्रकार नाहीये, पिस्टल नाहीये, हे लायटर आहे। कोथरूड परिसरात सतत घडणाऱ्या या घटनांच्या मालिकेनंतर नागरिक एकच प्रश्न विचारत आहेत की कोथरूड पोलीस नेमके करतायत काय? परिसरातील गुंडांना आता पोलिसांचं अजिबात भय उरलं नसल्याचं हे प्रकार दाखवून देत आहेत। खरं तर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे शिस्तप्रिय व कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात। अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची त्यांची ख्याती आहे। मात्र कोथरूड पोलीस स्टेशनच्या बाबतीत त्यांच्या नजरा झाकल्या जात आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण वारंवार गंभीर गुन्हे घडत असतानाही या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुठलीच ठोस कारवाई होताना दिसत नाही। परिसरातील नागरिकांमध्ये आता संशय व्यक्त केला जात आहे की कोथरूडच्या वरिष्ठ निरीक्षकांवर कोणाचा वरदहस्त आहे। इतक्या मोठ्या घटना घडूनही जर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांचे अभय असेल तर पुढे कोथरूड परिसरातील कायदा सुव्यवस्थेचं भवितव्य काय हा गंभीर सवाल उपस्थित होत आहे। पुणेकर नागरिक आता अपेक्षा करत आहेत की या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कोथरूड पोलीस स्टेशन मधील अकार्यक्षमता संपवली जावी आणि परिसर पुन्हा एकदा सुरक्षित करण्यात यावा अशी मागणी नागरिक करताना दिसतायत।